असं म्हणतात की काही मोठ्या शिकवणी मोठ्या मोठ्या पुस्तकांमधनं नाही, तर अगदी साध्या-सुध्या वस्तूंमध्ये दडलेल्या असतात. आज आपण अशाच एका वस्तूची गोष्ट पाहणार आहोत, एका पानाच्या थाळीची. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. तर या गोष्टीची सुरुवात होते एका सरळ सोप्या विचाराने. कोकणातल्या अनेक घरांमध्ये ना पत्रावळीवर जेवायचीच पद्धत होती. कारण एकच, साधेपणात जी सुंदरता आणि स्वच्छता आहे ती कशातच नाही. आता बघा, धातूच्या ताटांना कल्लई लावा, स्वच्छ घासा, किती व्याप, त्यापेक्षा पानांची पत्रावळ किती बरी, स्वच्छ, सोपी आणि थेट निसर्गातून आलेली. तर ही आहे ती पत्रावळ. म्हणजे फक्त पानं एकत्र शिवून तयार केलेली एक थाळी नाही, तर कोकणच्या जगण्याचा तो एक भाग होता. ही फक्त जेवणाची थाळी नव्हती, तर निसर्गाशी असलेलं नातं जपण्याची, कुटुंबाला एकत्र आणण्याची आणि हो, साध्या गोष्टीत आनंद शोधण्याची एक जिवंत परंपरा होती. या गोष्टीतल्या कुटुंबासाठी तहर पत्रावळ बनवणं हा रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता. वडील सकाळी शेतावरून परतताना हमखास ताज्या पानांचे भारे घेऊन यायचे आणि मग शाळेतून आल्यावर घरातली सगळी मुलं बाळं पत्रावळी बनवायला बसायची. हे एक असं काम होतं जे सगळ्यांना एकत्र आणायचं. आणि गंमत अशी होती की प्रत्येक पत्रावळ काही सारखी नसायची. प्रसंगानुसार पानं बदलायची. म्हणजे रोजच्या जेवणासाठी वेगळी, तर श्राद्धासारख्या विधींसाठी खास मोहाची पानं वापरायची. चातुर्मासाच्या व्रतांसाठी आंब्याची किंवा फणसाची. म्हणजे विचार करा, अगदी पानांनाही त्यांचा एक मान होता, एक स्थान होतं. गोष्टीतल्या वडिलांचं तर एक तत्वज्ञानच होतं, विस्तीर्ण पात्र भोजनम. म्हणजे काय, तर जेवणासाठी मोठी थाळी असावी. ते म्हणायचे, रानात एवढी पानं आहेत, मग त्यात काटकसर कशाला करायची. त्यांचं मन किती मोठं होतं हे त्यांच्या या छोट्याशा कृतीतूनही दिसून यायचं. पण ह्या रोजच्या गोड परंपरेत एक छोटासा अडथळा होता. गोष्टीतला आपला नायक श्याम नावाचा एक छोटा मुलगा. त्याला पत्रावळ बनवायला शिकायचंच नव्हतं. त्याचा तो हट्ट हाच या गोष्टीतला पहिला संघर्ष. इथेच आपल्याला श्यामचा तो बालहट्ट आणि त्याच्या प्रेमळ बहिणीची माया दिसते. श्याम एकदम ठाम होता, मला येत नाही, मी नाही लावणार. पण त्याची बहीण, जी माहेरी आलेली होती, ती त्याला किती प्रेमाने समजावत होती. पण श्यामच्या हट्टावर आईचा उपाय ठरलेला होता. घरात एक नियम होता, तो म्हणजे ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊनच जेवायला बसायचं. श्यामने पत्रावळ बनवली नाही, मग आईने त्याचं पानच मांडलं नाही. सरळ हिशोब. अखेर त्याच्या त्याच प्रेमळ बहिणीने त्याची समजूत काढली. ती त्याला म्हणाली, मी उद्या सासरी गेली की कोण येणार आहे रे तुला समजवायला. तिचे ते शब्द श्यामच्या काळजाला लागले आणि तो तयार झाला. त्याने कसाबसा 3 पानांचा एक छोटा द्रोण तयार केला, ज्याला ठिकोळे म्हणतात. हा होता त्याचा पहिला ओबडधोबड प्रयत्न. श्यामने पत्रावळ बनवली तर खरी, पण कशी? केवळ नाईलाजाने. आणि आपल्याला माहीतच आहे, अर्धवट मनाने केलेल्या कामाचा परिणाम काय होतो. त्याला लवकरच एक वेदनादायी पण आयुष्यभरासाठी लक्षात राहील असा धडा मिळणार होता. झालं असं की जेवताना त्याने ती कशीबशी लावलेली पत्रावळ तुटली आणि त्यातला एक शिरा म्हणजे तो टाका थेट त्याच्या घशात अडकला. तो बिचारा खूप घाबरला. निष्काळजीपणाचा हा थेट आणि चांगलाच वेदनादायी परिणाम होता. या घटनेनंतर आईने त्याला अगदी ठामपणे सांगितलं, आता ऐक, जोपर्यंत तू चांगली नीटनेटकी पत्रावळ बनवायला शिकत नाहीस ना, तोपर्यंत तुला तुझ्याच बनवलेल्या पत्रावळीवर जेवावं लागेल. हाच तो क्षण होता ज्याने श्यामचं आयुष्य बदललं. त्या घटनेनंतर श्याम खरंच बदलला. त्याला कळून चुकलं होतं की आता यातून पळवाट नाही. त्याने ठरवलं की आता हे काम शिकायचंच. त्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि त्याला त्यांचं तत्वज्ञान आठवलं. मी जे काही करेन ते सर्वोत्तम करेन. आता त्याला त्या शब्दांचा खरा अर्थ उमगला होता. त्याचे वडील हे तत्वज्ञान नुसतं सांगत नव्हते, तर ते रोजच्या जगण्यात उतरवत होते. अगदी धुणी वाळत घालताना सुद्धा ते प्रत्येक कपड्याचं टोक दुसऱ्या टोकाला मिळवून सरळ रेषेत घालायचे. झाडांना पाणी घालतानाही त्यांची पद्धत इतकी नाजूक आणि काळजीपूर्वक असायची, जणू प्रत्येक छोट्या कामात सौंदर्य आणि नीटनेटकेपणा हवाच, हीच त्यांची शिकवण होती. आणि मग श्यामच्या या प्रवासाला एक खूप सुंदर वळण मिळालं. तो फक्त पत्रावळ बनवायला शिकला नाही, तर त्यात त्याने प्रावीण्य मिळवलं. आणि या प्रयत्नाचं त्याला एक गोड फळही मिळालं. झालं असं की एक दिवस आईने मुद्दाम श्यामने बनवलेली पत्रावळ वडिलांसाठी मांडली. ती इतकी सुंदर आणि पक्की होती की वडिलांना वाटलं सुद्धा नाही की ती श्यामने बनवली असेल. हा श्यामच्या मेहनतीचा एक शांत पण मोठा विजय होता.
जेव्हा त्यांना कळलं की ती सुंदर पत्रावळ श्यामने बनवली आहे, तेव्हा ते कौतुकाने म्हणाले, उगीच हट्ट करतो हा, मनात आणलं तर याला सगळं काही करता येतं. वडिलांकडून मिळालेली ही शाबासकी श्यामसाठी लाख मोलाची होती. या कौतुकासोबतच वडिलांनी त्याला एक बक्षूसही दिलं, एक जर्दाळू. फक्त एकच, पण श्यामसाठी तो खजिना होता, अनमोल होता. आणि इथेच आपल्याला ह्या संपूर्ण गोष्टीचं सार मिळतं. तो एक जर्दाळू श्यामला अमृतेपेक्षाही गोड लागला का? कारण ती गोडी त्या फळात नव्हती. ती होती ते फळ मिळवण्यासाठी केलेल्या श्रमात. खरा आनंद वस्तूंमध्ये नाही, तर आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या कामात दडलेला असतो. ही साधी गोष्ट जाता जाता एक मोठा प्रश्न विचारून जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली अशी पत्रावळ कोणती आहे? असं कोणतं साधं काम आहे ज्यात थोडं अधिक मन ओतलं तर आपल्यालाही त्या जर्दाळूचा खरा गोडवा अनुभवता येईल?